हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर आजचा जो व्लॉग आहे तो कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आज सकाळी बघा सगळी कामे आवरली आणि त्यानंतर मग इथं बेडरूममध्ये क्लिनिंगला सुरुवात केली। तर असं म्हणजे ठरलेलं होतं माझं की फक्त जे आपले कपडे वगैरे आहेत कपाटातले तर तेच व्यवस्थित वगैरे करून ठेवायचे। पण त्यानंतर मग मी विचार केला की आता हे तर आपल्याला क्लिनिंग करायचंच आहे, तर मग हातासरशी काय करूयात, कपाट जे आहे ते थोडंसं पुढं ओढून मग त्यामागे सुद्धा थोडीशी धूळ वगैरे साचलेली असेल तर मग ते सुद्धा क्लिनिंग करून घ्यावं। तर म्हणून मग काय केलं, आधी यांच्या कपाटातले कपडे काढले आणि त्यानंतर मग ते कपाट जे आहे ना ते हलवायला सुरुवात केली। तर आता घर जर स्वच्छ करायचं म्हटलं तर थोडी मेहनत तर ही घ्यावीच लागते। म्हणजे घरामध्ये स्वच्छता आणि जर सुंदर आपलं घर दिसायचं असेल तर त्यासाठी थोडी मेहनत तर ही प्रत्येकीलाच करावी लागते। तर मग त्या हिशोबानेच मग मी काय केलं, आधी यांच्या कपाटातले जे कपडे आहेत ते काढून घेतले। कारण की मी आधी ट्राय करत होते तसंच हलवावं म्हणून, पण ते काही कपाट काही मला हलतच नव्हतं। म्हणून मग आधी जेवढी काही कपडे आहेत तर ती सगळी काढून घेतली आणि त्यानंतरच मग क्लिनिंगला सुरुवात केली। तर आता याच्या मागे तुम्ही बघू शकता किती अशी धूळ आणि बऱ्याचशा अशा जाळ्या सुद्धा झालेल्या होत्या। म्हणजे बरेच दिवस झालं कपाट जे आहे मी ते पुढं काही सरकून वगैरे त्याच्या मागचं जे काही झाडून वगैरे आहे ना ते घेतलेलंच नव्हतं। पण म्हटलं की चला आज वेळ आहे तर आपण क्लिनिंग करून घेऊयात। तर बरेच दिवस झालं चाललेलं होतं की म्हणजे नवरात्र चालू झाला की मग आपल्याला क्लिनिंग करायची आहे, पण थोडेसे काही पर्सनल रिझन वगैरे असतात तर त्याच्यामुळे ते काही मला जमलेच नव्हतं। म्हणून मग काय केलं, आता ठरवलं तर मग म्हटलं आता करूनच घ्यावं। आणि खिडक्या वगैरे सगळ्या बंदच असतात तरी सुद्धा धूळ कुठून येते काय माहिती। म्हणजे इतकं रोजची क्लिनिंग असते माझी तरी सुद्धा बघा तुम्ही याच्या मागे किती असा कचरा जो आहे ना तो निघालेला होता। तर याच्यावरती ज्या काही बॅग वगैरे ठेवलेल्या होत्या तर त्या सुद्धा मी काढून घेतल्या आणि सगळं सामान काढून ठेवल्यामुळे मला ते हलवायला सुद्धा व्यवस्थित असं येत होतं। जास्त असं जड काही मला जात नव्हतं कारण की सगळं सामान मी त्याच्यामधलं आधीच काढून ठेवलेलं होतं। तर आता इथे बघा मी सगळं आधी क्लिनिंग मागचं करून घेतलं, त्यानंतर पुसून वगैरे घेतलं पाण्याने व्यवस्थित, थोडा वेळ ते सुकून दिलं आणि त्यानंतर पुन्हा आहे तसं जे कपाट आहे ना ते सेट करून ठेवलं। तर मग आता इथे आतमध्ये मग सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आणि पेपर जे असतात तर ते मी ते खाली ठेवलेले होते कपडे ठेवण्यासाठी। आणि प्रचंड गरम होत होतं कारण की असं वाटत होतं की पाऊस वगैरे येईल, पण पाऊस काही आलाच नाही, पण गरम खूप होत होतं। तर आधी मी यांचं कपाट जे आहे ना ते सेट करून घेतलं। म्हणजे जीन्स वगैरे किंवा ज्या ट्रॅक पॅन्ट्स असतात किंवा टी शर्ट शर्ट इस्त्रीचे जे कपडे असतात तर ते सगळे मी एका साईडला असे लावून घेतले। आणि कसं एक एक टप्पा म्हणजे असं मी पूर्ण करत होते की आधी हे करायचं मग ते करायचं असं आधी ठरवलं आणि त्यानुसारच मग क्लिनिंगला जी आहे ना ती सुरुवात केली। आणि भरपूर असे कपडे होते बघा, तुम्ही दिवाणवरती सुद्धा बघू शकता किती असा पसारा झालेला आहे। आणि मला हे साफसफाई करताना ना जवळ 3 ते 4 तास मला लागले हे सगळं क्लिनिंगला, पण तुम्हाला दाखवताना ते फक्त 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्येच ते दिसत आहे। आणि खूप मेहनत लागते बघा अशी जेव्हा आपण क्लिनिंगची कामे करतो ना तर त्यासाठी खूप मेहनत लागते, खूप स्टॅमिना लागतो। कारण की अशा क्लिनिंगच्या गोष्टींमध्ये बराचसा वेळ जो आहे ना तो आपला जातो आणि म्हणजे असं खूप हेक्टिक असतं हे क्लिनिंग वगैरे करणं। दिसताना ते दिसतं सोपं, पण जे ते करतात ना त्यांनाच माहिती असतं की त्यासाठी किती कष्ट वगैरे घ्यावे लागतात। आणि आता मग मी काय केलं, आधी सगळे जीन्स वगैरे एका साईडला काढून ठेवले, त्यानंतर मग जे काही गोष्टी मला लागणार नव्हत्या तर मग ती मी अशा प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये व्यवस्थित असं पॅकिंग करून ठेवलेलं होतं। आणि इथे बघा अजून किती असा पसारा जो आहे ना तो माझा लावायचा राहिलेला आहे। आणि अशा पसाऱ्यामध्ये बघा बरेचदा काय होतं ना कामसुद्धा आपल्याला पटकन सुचत नाही, असं गोंधळल्यागत होतं। पण असं टप्प्याटप्प्याने कामं केली ना बघा की कामे सुद्धा आपली व्यवस्थित होतात आणि अजिबात चिडचिड वगैरे होत नाही किंवा जास्त त्रास सुद्धा आपल्याला होत नाही। तर आधी मी यांचं जे कबड आहे ना ते आवरून घेतलं आणि त्यानंतर मग माझ्या कबडची क्लिनिंग करायला सुरुवात केली। तर आधी मी इथे असे जे पाउचेस असतात ना मोठे असे साड्या वगैरे ठेवण्यासाठी तर ते मी ऑनलाईन मागवलेले होते। पण त्याच्यामुळे काय होत होतं ना की मला माझ्या ज्या साड्या आहेत ना तर कधी असं वेअर वगैरे करायचं म्हटलं तर थोडंसं डिफिकल्ट जात होतं। म्हणजे असं कोणती साडी कशात ठेवलेली आहे हे मला पटकन असं लक्षात येत नव्हतं आणि साड्या जास्त आहेत आणि कबड छोटं पडत होतं, तर त्याच्यामुळे काय होत होतं माझं कन्फ्युजन होत होतं। म्हणून मग मी काय केलं,
सगळ्या साड्या त्या पाऊचमधल्या काढून ठेवल्या आणि अशा सेट करून ठेवल्या, म्हणजे एकीकडे ज्या आपल्या असं ऑर्गेन्झा पॅटर्नच्या असतात किंवा काठपदर एका साईडला आणि जे टिश्यू सिल्कमध्ये असतात किंवा ज्या आपण असं कधीतरी वेअर करतो तर त्या साड्या मी एका साईडला ठेवलेल्या होत्या। त्यानंतर जे ब्लाउजेस असतात जे की असे वर्कचे वगैरे असतात तर ते मी एका साईडला ठेवलेले होते किंवा जे वन पीस असतात ते एका साईडला ठेवलेले होते, म्हणजे असे मी कप्पे करून ठेवलेले होते जेणेकरून मग ते मला पटकन म्हणजे असं दिसले की मला कधीही घ्यायची म्हटलं कोणती साडी तर ती पटकन घेता येईल आणि जे पद्धत मला सोपी वाटते किंवा जे मला सोपं जातं तर त्या पद्धतीनेच मी ते केलेलं होतं। तर आता इथे दुसरीकडे मग काय केलं, सगळं कबड वगैरे सेट केलं। त्यानंतर मग जीविकाची जी बास्केट होती डेली वेअरची तिचे जे कपडे असतात तर ते मी एका बास्केटमध्ये भरून ठेवत असते, तर ते सुद्धा मी व्यवस्थित करून घेतली आणि ती मी दर 8 दिवसांनी म्हणजे क्लिनिंग करूनच ठेवते जेणेकरून ते दिसताना सुद्धा व्यवस्थित आणि छान दिसेल। त्यानंतर ही वरची बॅग होती तर यामध्ये ज्या काही नको असणाऱ्या गोष्टी होत्या तर त्या मी यातल्या काढून टाकल्या आणि ज्या लागता येत ना तर त्याच ठेवल्या। तर मग ज्या कधीच आपल्याला म्हणजे असं लवकर लागत नाही, म्हणजे कधीतरी 2 ते 3 महिन्यांनी त्यांची आपल्याला गरज पडेल तर मग ते मी या बॅगमध्ये भरून ठेवलेलं होतं आणि बॅगला सुद्धा थोडीशी धूळ होती तर ती सुद्धा मी क्लीन करून घेतली आणि मग ते व्यवस्थित असं पुसून वगैरे घेतलं। ज्या ज्या गोष्टी आपल्याला लगेच लागत नाहीत ते मी या बॅगमध्ये भरून ठेवलं जेणेकरून कपाटात सुद्धा जास्त गर्दी अशी होणार नाही आणि व्यवस्थित ते असं पॅक केलं आणि मग म्हटलं नंतर ती वरती ठेवून द्यावी। त्यानंतर मग जो काही दिवाणवरचा पसारा वगैरे होता तर तो सुद्धा मी गोळा करून घेतला व्यवस्थित। त्यानंतर जे काही इस्त्रीचे वगैरे कपडे होते तर ते सुद्धा मी एका बॅगमध्ये भरून ठेवले आणि दुपारचा असा आपला वेळ असतो ना बघा, तर तो आपल्या अशा घरातल्या कामांमध्ये जर आपण घालवला तर आपला वेळ सुद्धा जातो आणि दिवस सुद्धा बिझी राहतो, म्हणजे अशा नकारात्मक गोष्टींसाठी आपल्याला फारसा असा वेळ भेटत नाही। तर मग आधी मी काय केलं, सगळं जे काही पसारा वगैरे होता तर तो सगळं मग मी झाडून घ्यायला सुरुवात केली आणि म्हटलं रोज एक दिवस क्लिनिंग करावी जेणेकरून मग सगळी जी कामे आहेत ना ती पटकन होतील। तर मग आधी बेडरूम क्लीन केला, त्यानंतर मग म्हटलं एक दिवस किचन करूयात आणि दुसऱ्या दिवशी मग हॉल जो आहे तर तो क्लीन करून घेऊयात। तर मग जेवढी काही धूळ वगैरे होती तर सगळं मी जाळ्या वगैरे काढून घेतल्या। त्यानंतर मग म्हटलं सगळ्या शेवटी आपण भिंती वगैरे ज्या आहेत ना तर त्या पुसून वगैरे घेऊयात जेणेकरून मग जी क्लिनिंग आहे ती पूर्ण होईल। तर आता इथे बघा पूर्ण ज्या भिंती वगैरे आहेत त्या मी स्वच्छ असं पाण्याने पुसून वगैरे घेतलेल्या आहेत आणि पूर्ण बेडरूम जो आहे तो क्लीन झालेला होता आणि मला सुद्धा खूप छान वाटत होतं, कारण की मगाशी जो पसारा होता तो तुम्ही पाहिलेलाच होता आणि आत्तासुद्धा तुम्ही बघू शकता की रूम जी आहे ती आपली एकदम छान आणि व्यवस्थित अशी क्लिनिंग झालेली आहे आणि मनाला सुद्धा समाधान होतं की आपण जे ठरवलेलं होतं तर ते आपलं जे काम आहे तर ते पूर्ण झालं। आणि त्यानंतर मग मी थोडा वेळ रेस्ट केलं 10 ते 15 मिनिट आणि मग दुपारचा वेळ झालेला होता तर मग चहाला सुद्धा आता मला असं झालेलं होतं की चहा कधी घेते मी आणि पाहुणे वगैरे सुद्धा आलेले होते 1-2, तर मग त्याच्यामुळे म्हटलं सगळ्यांसोबत आपण सुद्धा घेऊयात आणि 4 वाजलेले होते। तर आमच्या इथे जो 4चा टायमिंग असतो तर त्याला चहा हा कंपल्सरी असतो, म्हणजे 4-4:30च्या दरम्यान आमचा चहा असतो, कारण की त्यानंतर मग आमची जी इतर कामे असतात तर मग ती गोठ्यातली कामे चालू होतात तर त्याच्यामुळे मग आमच्या इथे चहा हा लवकरच होतो आणि थोडा वेळ चहा वगैरे घेतलं की कसं फ्रेश फील होतं, म्हणून मग इथे सगळ्यांसाठी चहा दिला बाहेर आणि त्यानंतर मग माझ्यासाठी सुद्धा मी चहा घेतला। तर कसा वाटला आजचा आपला हा व्हिडिओ, जर आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच रोज माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉन आहे तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच प्रेस करा। तर चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओसोबत उद्या पुन्हा भेटूयात, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।